तर ही भाजी आहे ना मला भरपूर दिवसापासून पाहिजे होती. आज मार्केटला गेलते तिथं मला ही भाजी भेटली. तर चला म्हटलं बनवूया. तर आज एकच मेसचं ताट होतं. तर म्हटलं त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी होऊन जाईल. कारण वरण भात पण मी बनवलेली होती. तर आहे ना ही भाजी स्वच्छ मी साफ करून घेतली, धुवून आणि उकळत्या पाण्यामध्ये वाफवून घेतली. नंतर बाहेर काढून थंड पाण्याने चांगली पिळून घेतली आणि अशी मोकळी करून ठेवली ताटामध्ये. आता कढईमध्ये ना इकडं तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा टाकला बारीक चिरलेला, त्याच्यावर मीठ टाकलं आणि मीठ टाकून आहे ना चांगला गुलाबी रंगावरती कांदा परतून घेतला. आता मिरची लसूणचा ठेचा 2 चमचे घातलेला आहे आणि परतून घेऊन त्यामध्ये आपण जी शिजवलेली वाफवलेली भाजी आहे ती त्याच्यामध्ये टाकून घेतली आणि परत एकदा चांगली परतून घेतली. आता ही भाजी तुम्ही तशी पण चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. पण मी इथं भाजलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे 2 चमचे. कूट घालून 2-3 मिनिटं चांगली परतून घेतली तर भाजी तयार झाली. आता बघू शकता भाजी केवढीशी झालेली आहे. तर ह्या भाजीला आमच्या इकडे तांदूळच्याची भाजी म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.